नवीन रेकॉर्डिंग मिळेल. इथून बघा, दॅट इज इम्पॉर्टंट. कुठली वेबसाईट होती रे? कुठली का असताना आपल्याला फुटर वेगळा घेतला तरी चालतंय का? पुढे पासवर्ड काय याचा? ओहो, ते छान दिसते. ह्याच्यात पण काय काय डिझाईन करू? आधी फुटर डिझाईन करूया सगळा. फुटर मध्ये नीट जर तुम्ही अनालाइज केलं ना, तर हा एक पार्ट आहे. 1 2 3 4 टोटल 4 सेक्शन्स आहेत. किती लेट झालाय? 10 मिनिट लेट आहे दोघी पण. काय होत आहे? वी हॅव 4 सेक्शन्स 1 2 3 आणि 4. झालं तुमचं बनवून? केलंय का? पण काय तर केलंय का? दाखवा. नाही झालं तर बसून करायचं, इथं जायचं नाही घरी. 4 सेक्शन्स आहेत टोटल 1 2 3 आणि 4. हे 4 सेक्शन्स आहेत का नाही, ह्या 4 सेक्शनला आपण डिवाइड कसं करणार? पहिल्यांदा एका खाली एक डिव्ह घेणार 4. ठीक आहे, मी तर लिहितो. एक फुटर टॅग लावतो याला, याच्यामध्ये एक डिव्ह 2 3 4 4 फुटर 4 डिव्ह घेतले मी. व्हॉइस येत नाही? माईक तर चालू आहे माझं. बघा, हे 4 डिव्ह आहेत ना, हे 4 साठी हे 1 2 3 4 दिसतं का मला एकदम खाली कोपऱ्यात? आता हे 4 आहेत ना, पहिल्यांदा माझा टास्क असणार आहे की ह्याला एका साईडला घ्या. मग ह्या 4चा पेरेंट कोण आहे? श्रुती. व्हेरी गुड. 4चा पेरेंट आहे फुटर. मग मी काय करतो, हे सगळं जे आहे का नाही, हे थोडं थोडं हे याला मिनिमाइज करतो, सो दॅट आपण डायरेक्टली फुटरवरती कॉन्सन्ट्रेट करू शकतो. ओके, मग इकडे मी फुटर टॅगला डायरेक्टली टार्गेट करतो. इव्हन तुम्हाला आयडी द्यायची असेल तर आयडी पण देऊ शकता, क्लास द्यायची असेल तर क्लास पण देऊ शकता, पण मी डायरेक्टली फुटर टॅगला, कारण की एकच फुटर असणार, जास्त फुटर नसणार, त्याच्यामुळे डायरेक्टली टॅगला टार्गेट करतो. फुटरला म्हणणार इथं डिस्प्ले फ्लेक्स. मग काय होणार आहे, रिलोड केल्यानंतर ह्या 4 गोष्टी एका साईडला येतात, बरोबर आहे. आणि ह्यांच्यामध्ये एक लिहिणार मी, जस्टिफाय कॉन्टेंट स्पेस लाईन आयटम्स सेंटर. काय झालं? 1 2 3 आणि 4 सेपरेट सेपरेट आल्या आपल्याकडे. नाव प्रत्येकाला एक हाईट द्यायची. आता हाईट देण्यासाठी मी काय म्हणणार, जो फुटर मधला डिव आहे, नीट बघा मी काय करतो आता, इम्पॉर्टंट आहे. फुटर मधला जो डिव आहे ना, त्याच्यामधला जो nth चाइल्ड असेल फर्स्ट वाला, त्याला मी बॅकग्राऊंड कलर देणार. बॅकग्राऊंड कलर देणार मी रेड. बॅकग्राऊंड कलर रेड इथं छोटासा दिसत नसेल, दाखवतो तुम्हाला. परत फुटर मधला जो डिव आहे त्याचा nth चाइल्ड जो 2 असेल, त्याला बॅकग्राऊंड कलर आपण करणार बॅकग्राऊंड कलर. झाला ब्लू, दिसला दुसऱ्याचा कलर ब्लू झाला. आता हे nth चाइल्ड काय करतो, नवीन प्रॉपर्टी न्यू शिका. समजा आपल्याकडे 4 डिव्स आहेत, एक पेरेंट आहे त्याचा आणि त्याच्यातले काही त्याचे चाइल्ड आहे. तर त्या चाइल्डचं जे काही टॅग असेल, टॅग नेम असेल, जसं की या केसमध्ये फुटरमध्ये 1 2 3 चाइल्ड 4 चाइल्ड आहेत. मग nth चाइल्ड डिव डॉट nth चाइल्ड, म्हणजे डिव हा कुठला चाइल्ड,
कुठला 1 2 3 4 इथं इंडेक्सिंग 1 पासून चालू होते 1 2 3 4 nth चाइल्ड 1 कोण आहे 1 nth चाइल्ड 2 कोण आहे 2 nth चाइल्ड 3 कोण आहे 3 nth चाइल्ड 4 कोण आहे 4 थोडीशी प्रॅक्टिस लागते जास्त अवघड नाही पण ओके आणि परत फुटर ट्यूब मधला nth चाइल्ड 3 बॅकग्राऊंड कलर येलो गिराज येणार नाही का कोणाला माहिती बोललाय काय चाइल्ड 4 बॅकग्राऊंड कलर चारी कलर आलेत आपल्याकडे नाव हे जे चारी कलर आहेत का ह्या फुटरला एक हाईट लावतो सध्यासाठी 200 पिक्सलची रिलोड केलं तर काय होतंय 200 पिक्सलची एक हाईट आली फुटरला नाव जो फुटर मधला एन चाइल्ड आहे का नाही त्याला एक विड्थ देतो 100% तर पूर्ण हाईट घेते सॉरी विड्थ घेते परत हे सेम गोष्ट याला पण लावतो ही सेम गोष्ट याला पण लावतो ही सेम गोष्ट याला पण लावतो फरक काय बरोबर सगळ्यांनी त्याचे जेवढे काय विड्थ आहे का नाही 4 पार्ट मध्ये त्याला डिवाइड केले 100 ला 4 पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर 25 25 25 25 होतं अंडरस्टूड ओके नाउ आय वुड डू वन थिंग की जो हा डिव वाला 1 वाला पार्ट आहे का नाही ह्याला लावतोय की यूएल परत लावतो li a आणि ह्याला म्हणतो कॉन्टॅक्ट आता ह्याचं टायटल लिहायचं आपल्याला सो H2 च्या आतमध्ये लिहितो कॉन्टॅक्ट अस आणि खाली काय 3 ऍड्रेस वाला मग ऍड्रेस मध्ये हा सेम ऍड्रेस टाकतो इथं त्याच्यानंतर सेम एक फोन नंबर टाकतो आणि ईमेल आयडी टाकतो तिन्ही झालं आपल्याकडे आणि रिलोड करा हे तिन्ही आलं आपल्याकडे ओके आता व्हॉट आय नीड टू डू हे तर झालं माझ्याकडे कंप्लीट याला एक जी हाईट मी दिली आहे का नाही त्याच्या एकदम सेंटरला येत आहे बरोबर आहे मी काय करतो आता बघा इकडं हा जो फुटर आहे का नाही त्या फुटरला मी काय दिलाय डिस्प्ले फ्लेक्स दिलाय त्याच्यामुळे काय होते गोष्टी एकाच साईडला एक यायचा प्रयत्न करतात मग दॅट इज ओके 1 2 3 4 हे 4 आयटम्स आहेत का नाही ते सेपरेट आहेत कारण की ते सेपरेट चाइल्ड आहेत त्या चाइल्ड मधला जो हा यूएल आहे हा वाला तो एका खाली एक येतोय बट ह्याला पण मी एक याचा पहिल्यांदा तर बॅकग्राऊंड कलर रिमूव्ह करून टाकतो सो दॅट हे घाणेरडं नाही दिसणार दिसताना असं काहीतरी दिसतं तर सॅन फ्रान्सिस्को अँड ऑल या सगळ्या गोष्टी इथे दिसायला लागल्या आपल्याला याला ए मध्ये द्यायची काही गरज नाही लिंक नाहीये ते कुठं जाणार नाहीये ओके ही क्लोज पण करायची गरज नाही बिकॉज क्लोज तर होणार तर हे व्यवस्थित दिसेल राईट लिंक वगैरे नाहीये आता व्हॉट एल्स आय नीड टू डू पहिल्यांदा तरी जो li आहे का नाही फुटर मधला जो li आहे हे बघा फुटर मधला जो li आहे त्याला मार्जिन टॉप करू आपण कारण की ह्याच्यामध्ये मला स्पेस हवा होता थोडासा त्याच्यामुळे ह्याला मार्जिन टॉप दिलं मी जो मधला पार्ट आहे तो कॉन्टॅक्टच झाला इथं थोडासा स्पेस दिसतोय बघा इकडून स्पेस दिसतोय इकडून आता हे काय हे मार्जिन आहे पण कशाला आहे ह्या पूर्ण एलिमेंट्सला थोडी मार्जिन आहे वरून बरोबर आहे मग हे कशाला लावणार मी हे लावणार आतल्या एलिमेंट्सला म्हणजेच फुटरला मला काय करावं लागणार आहे फुटरला एक पॅडिंग लावावं लागणार आहे हा जो फुटर आहे का नाही फुटरला आतून मला कंजेस्ट करायचं आहे एकतर फुटरला आतून पॅडिंग द्या किंवा हे चारही एलिमेंट्स आहेत का नाही चारीला एकामध्ये टाका वरून मार्जिन द्या बट बेटर आहे की फुटर आहे आपल्याकडे ऑलरेडी तर त्याला पॅडिंग द्या मग पॅडिंग ज्यावेळेस देईल मी त्याला 20 पिक्सलची 20 पिक्सल काय करेल तर चारही साईडने घेईल इकडून 20 च्या ऐवजी इफ आय टेक 30 पिक्सल लाईक दिस ओके जो दुसरा पार्ट आहे दुसऱ्या पार्ट मध्ये काय क्विक लिंक्स मग इकडे टाकतो मी क्विक लिंक्स
UL LI हे सेम काय काय देणार आपण, साइज चार्ट, FAQs, प्रायव्हसी पॉलिसी, त्याच्यानंतर शॉपिंग टर्म्स अँड कंडिशन्स. आणि ह्याचा पण बॅकग्राऊंड कलर आहे का नाही तो, आणि हे जे क्विक लिंक्स आहेत ना त्याला मी H2 मध्ये टाकतो. लुक लाईक दिस. आणि ह्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे ना तर मी रिमूव्ह करून टाकतो. आय डोंट नीड दिस. ओके, गॉट इट. आणि पूर्ण जो आहे ना ह्याचा पण बॅकग्राऊंड कलर काढून टाकतो, ह्याचा पण काढून टाकतो, आणि सगळ्याला ना हे सेमच लिंक देतो. तुम्ही समजू शकता की व्हॉट आय हॅव डन हिअर. एकदम इझी आहे. सेमच गोष्ट इथं पण करायची आणि सेमच गोष्ट इथं पण करायची आपल्याला. अँड इफ आय डू दिस, सो हे असे येते. ओके, फुटर झाला आपला तयार. आणि ह्या फुटरला व्हॉट आय नीड टू डू, इथं हा जो बॅकग्राऊंड कलर आहे का ना हा बॅकग्राऊंड कलर घेतो. आता बॅकग्राऊंड कलर कुठला आहे एक्झॅक्टली, फुटरला इकडं खाली कुठेतरी कलर वगैरे असेल. बघा, दिस इज द कलर. आणि फुटरला वरती बॅकग्राऊंड कलर लावतो मी दिस. आणि ह्याचा जो टेक्स्ट असेल ना कलर तो ऑलवेज व्हाईट ठेवा. आणि जे UL LI वगैरे जे दिसते आपल्याला त्या LI ला पण एक कलर देऊ आपण. फुटर मधला जो LI असेल, UL मधला जो LI असेल त्याला कलर द्या व्हाईट. कलर का नाही अप्लाय होत आहे, व्हॉट कुड बी द रिझन. ह्याला A पण आहे, सो ह्याला A म्हणू आपण आणि कलर याचा व्हाईट करू. ओके, सहा झाला फुटर तयार आपला. क्विकली, इझी एकदम. वाटते इझी, करायला गेल्यावरती थोडंसं क्रिटिकल वाटणार आहे, बट ॲज लॉंग एज प्रॅक्टिस you'll get used of it. थोडं समजायला लागेल तुम्हाला कसं काम करतं त्या गोष्टी. इझी आहे, जास्त काय अवघड नसते. आता हा फुटर बनवला आपण. फुटरच्या नंतर अजून एक सेक्शन बनवू आपण, त्याच्यामध्ये वी विल क्रिएट दिस सेक्शन. ओके, हे जावास्क्रिप्ट ज्यावेळेस आपण शिकल त्यावेळेस कॅरोजल पण बनवायला आपल्याला. और हे जे प्रोडक्ट्स आहेत का नाही, हे प्रोडक्ट पण तुम्ही बनवू शकता. बेस्ट सेलिंग वगैरे हे पण बनवू शकता तुम्ही. आता हे कसं बनवायचं तर नीट अनालाइज करा की काय करायचं आपल्याला. एक 2 3 एलिमेंट्स आहेत, म्हणजे काय करावं लागणार आहे, 3 डिव घ्यावं लागणार आहे. त्या डिवचा एक पॅरेंट घ्यावा लागणार आहे. आणि त्या पॅरेंटला काय करणार आपण, व्हेरी गुड, काय करणार प्रियंका, पॅरेंटला काय देणार त्या, अरे एका साईडला एक आणायला काय करणार आपण तिघांना. वैभव, हा तुम्हाला कळालंच नाही काय एका साईडला एक कशा होतात गोष्टी यार. 3 इथं फुटर मध्ये काय केलं आपण, फुटर मध्ये काय केलं, फुटर घेतला आणि फुटरला एक फ्लेक्स लावला. फ्लेक्स लावल्यामुळे काय होतंय, त्याच्या आतल्या चाइल्डला ते एका साईडला एक येतात. थेरी पण सांगितली होती, तुम्ही केल्याशिवाय नाही कळणार आहे हे. मी सांगून इथं लय समजेल तुम्हाला की एक नंबर कसलं भारी बनवलंय. तुम्ही नाही करत हे असलं. माझ्याकडे किती तर हजारो प्रोजेक्ट आहेत माझ्याकडे, मी 4 वर्षात केलेले. असलं लय केलंय मी. डोळे बंद करून सुद्धा कोड करता येतं मला, एवढं पाठ झालंय माझे. तुम्ही नाही करत तोपर्यंत काय होणार नाही. आणि एवढं काहीच नाही आहे, एकदम काय करणार. 3 पहिल्यांदा तरी फुटरच्या वरती इथं म्हणणार एक डेव, अजून याच्यामध्ये एक डेव घेणार आणि ह्याला पहिल्यांदा म्हणणार क्लास. आणि क्लासला मी इथं लावतो मिड सेक्शन. काही पण नाव देऊ शकता क्लासचं, असं काही नाही. इथं तुमचं नाव पण देऊ शकता मिड सेक्शनच्या ठिकाणी. मग इथं मी काय करतो, इथे एक डिव बनवतो आणि ह्या डिवला, कारण की हा डिव घ्यायचा मला, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा असणार आहे एक आयकन, ठीक आहे. आणि दुसरं असणार आहे डिव मध्ये असणार आहे पहिल्यांदा तरी एक H1 च्या आतमध्ये फ्री. प्रॅक्टिसची गोष्ट आहे बरं का. HTML CSS लय प्रॅक्टिस लागते ना तर जमते हे.
मी शिकवेन तुम्हाला, शिकवलेलं मी समजतंय सुद्धा. शॉपिंग वर्ल्ड आणि त्याच्यानंतर एक पॅराग्राफ लिहायचा आणि ज्याच्यामध्ये ऑर्डर बो दाखवायला. हे दिसताना कसं दिसतंय बघा, एकदम साधं सुद्धा दिसतंय इथं, राईट. इट इज समथिंग जे की असं दिसतंय. फक्त मला काय करायचंय, हे आतून सरकवायचंय. तर मला काय लावावं लागणार आहे, व्हेरी गुड, पॅडिंग लावावं लागणार आहे. पॅडिंग कशाला लावायची, फ्री शिपिंग वगैरे जे आहे ना, हा जो पूर्ण एलिमेंट आहे मिड सेक्शनला मी पॅडिंग लावतो. आता पॅडिंग आणि मार्जिन लावल्यावरती काय फरक पडतंय ते बघा तुम्ही. इथं लिहितो मिड सेक्शन स्टार्ट्स कॉमेंट आहे आणि ही एंड्स. तर मला कळावं परत ओपन केल्यानंतर. मग मी मिड सेक्शनला टार्गेट करतो आणि ह्याला म्हणतो पॅडिंग ऑफ 20 पिक्सल. पॅडिंग लावली तर काय होतंय, आत सरकतंय. मार्जिन लावली असती तर मार्जिन 20 पिक्सल, तरी पण तुम्हाला सेमच दिसतंय. पण फरक काय माहितीये का, तुम्हाला बॅकग्राऊंड कलर लावल्यानंतर समजेल. बॅकग्राऊंड कलर बॅकग्राऊंड हे बघा, हे काय झालं, हे झालं मार्जिन. म्हणजे पूर्णच्या पूर्ण डिवाइड का नाही रेड कलर मधला आहे, तो मार्जिन घेतो वरून. पण जर मी ह्याला पॅडिंग लावलं तर आतले त्याचे एलिमेंट आहेत ना ते आत सरकतात. समजलं, हे बेसिक आहे. ओके, पॅडिंग दिली, पॅडिंग प्रेफर करतो मी जास्त करून, कारण मला परत ते वापरता येईल व्यवस्थित. आणि फ्री शिपिंग अँड ऑल आयकन वगैरे दिलाय मी. तर हे आयकन आणि हे फ्री शिपिंग हे दोन चाइल्ड आहेत बघा. आयकन एक चाइल्ड आहे आणि हे H1 आणि P ते एका चाइल्ड मध्ये टाकले आणि त्यांचा पेरेंट कोण आहे, मिड सेक्शन. जर मिड सेक्शनला जर मी इकडे दिलं डिस्प्ले फ्लेक्स, तर काय होतंय, मिड सेक्शन आणि एका साइडला एक आलं. बट आयकन पूर्ण वरती दिसतंय, फ्री शिपिंग पूर्ण असं म्हणजे अलाइनमेंट नाही त्याची व्यवस्थित. हे वर्टिकली पण इक्वल पाहिजे. तर मी काय करतो, ह्याला जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर म्हणतो फर्स्ट ऑफ ऑल. ठीक आहे, हे सेंटरची गरज नाहीये मला, टू बी ऑनेस्ट याची गरज नाहीये. मी काय करतो, अलाइन आयटम्स सेंटर करतो. म्हणजे काय झालं, हे एकदम अलाइनमेंटला सेंटर आलं, बरोबर आहे. आणि जो मिड सेक्शन आहे का नाही, मिड सेक्शन मध्ये हे तीनदा घेतो मी. तो काय झालं, एका खाली एक आला. आता हे तिन्ही एका खाली एक आला. आता हे एका साईडला एक करायचं असेल तर मिड सेक्शनचा जो पेरेंट असेल त्याला टार्गेट करा. हा मिड सेक्शनचा पेरेंट कोण आहे, हा. आणि ह्याला एक आयडी देतो मिड सेक्शन. मिड सेक्शनला परत टार्गेट करा, बट ऍट दिस टाइम विथ एन आयडी. वरल्या खालीला काय फरक पडत, कुठेही लिहा किंवा सगळ्यात खाली लिहिलं तरी पण चालतं, बिकॉज इट इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. इंटरप्रिट होतं एकदम इंटरप्रिट होतं सगळं, कंपाईल नाही होते काय खाली, एकदमच इंटरप्रिट होणार आहे. ह्याला म्हणणार मी डिस्प्ले फ्लेक्स. मग काय होणार आहे, ह्या तिन्ही गोष्टी एका साईडला गेल्या, बरोबर आहे. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की इकडे छोटस साईड राहते. ते कशामुळे राहते, कारण की ह्याची विड्थ आहे ना, ते आपल्याला 100 विड्थ करावं लागेल. नॉट लाईक दॅट, काहीतरी वेगळाच इश्यू आहे. लेट्स सी, नाही आहे पहिल्यांदा तरी ना, जस्टिफाय कॉन्टेंट स्पेस बिटवीन देतो. आता स्पेस बिटवीन तरी होत नाही, का होत नाही. फर्स्ट ऑफ ऑल याला असं करावं लागेल मला, राईट. अच्छा, ती व्हाईट स्पेस होता ना, तो बॅकग्राऊंड होता त्याचा, राईट. आणि तिन्ही काय झाले, एका साईडला एक झाले, मध्ये एक थोडासा गॅप पण आला याच्यामध्ये. नाव ह्याला मी काय करतो माहित आहे का, हा जो बॅकग्राऊंड कलर रेड आहे का नाही, तो काढून दाखवतो तुम्हाला, हे दिसताना कसं दिसतंय. बट याच्यामध्ये ना अजून पॅडिंग पाहिजे मला. पॅडिंग 20 पिक्सल आहे, त्याच्या ठिकाणी 40 पिक्सल करतो. सो थोडासा दिसेल, बट हे नॉट लुकिंग दॅट गुड असं वाटतंय. मी काय करतो, ह्याला 30 पिक्सलच ठेवतो. ओके, प्रॅक्टिक गुड, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, लुकिंग गुड, काय इश्यू नाही. म्हणजे आयकन वगैरे आहे का नाही, त्या आयकनला एक आयकन देतो, बट त्याच्या आधी बॉर्डर देतो मिड सेक्शनला. ठीक आहे, इथं म्हणतो बॉर्डर 0.5 पिक्सल सॉलिड. व्हेरी गुड. ओके, आला ग्रेट, व्हेरी गुड. आणि याच्यामध्ये एक मार्जिन देतो 0 पिक्सल फ्रॉम टॉप बॉटम आणि 10 पिक्सल फ्रॉम लेफ्ट राईट.
थोडा थोडा गॅप पण आला दोघांमध्ये. समजतंय का तुम्हाला? एलिमेंट्स मी कुठले टार्गेट करतो हे जर कळत असेल का नाही तर आरामात कळेल की काय चाललंय समोर. कुठले एलिमेंट्स मी टार्गेट करतोय. आणि हे जे आयकन दिसतंय का नाही, ह्या आयकनच्या ऐवजी तुम्ही स्वतःचे आयकन्स घ्या परत फॉन्ट ऑसम करून, किंवा इमेज वगैरे टाकली तरी चालेल छोटीशी करून, काय प्रॉब्लेम नाही. आणि नीट बघितलं ना आयकन मध्ये आणि फ्री शिपिंग मध्ये पण ना स्पेस पाहिजे थोडं. मग आता त्याला सिलेक्ट करा, बघा कुठं आहे ते, इन्स्पेक्ट करा. असंच तुम्ही पण करत चला. पहिल्यांदा बघा की आयकन आणि हे दोन वेगळ्या वेगळ्या साईड आहेत. तर ह्या डिवला मला जर एक मी मार्जिन जर लावला, जर टॉप बॉटम वरून 0 पिक्सल आणि लेफ्ट राईट वरून 10 पिक्सल, तर हे काम करेल. येस, इट वर्क्स. दिसतंय का? इट वर्क्स. तुम्ही काय करा, स्टाईल मध्ये लाईन नंबर 12 वरती जावा. स्टाईल मध्ये लाईन नंबर कंट्रोल G करा, लाईन नंबर 12, आणि लाईन नंबर 12 वरती इथं सगळ्याची मार्जिन 0 करते. लाईन नंबर 16 वरती करावं लागेल. नाही 16 वरती नाही, कुठं करावं लागेल याला? अरे सिलेक्ट काय होत आहे? हा, इथं मिड सेक्शन लाईन नंबर 113 वरती. मग ह्याला काय करा, त्याच्या आतमधला जो पार्ट आहे फ्री शिपिंग वाला तो आहे, अरे 100 समथिंग आहे हा पार्ट. इथे एलिमेंट दाखवत कसं काय नाही? काय प्रॉब्लेम झालाय का याला? एक मिनिट, व्यवस्थित क्लोज नाही केलं तर काय केलं याला? फ्री शिपिंग याला म्हणतो मी मेसेज कंटेनर. कुठंच नाही आहे, याला काही दिलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे मेसेज कंटेनरला मी टार्गेट करतो इकडून, आणि इथं फुटरच्या वरतीच इकडं पेस्ट करतो, आणि याला म्हणतो मार्जिन. टॉप बॉटम वरनं 0 पिक्सल आणि लेफ्ट राईट वरून 10 पिक्सल. मग काय झालं, आपला मार्जिन पण तयार झाला. समजलं? एकदम इझी, काय अवघड नाही ह्याच्यामध्ये. आणि परत व्हॉट आय कॅन डू, याला वरून मार्जिन पाहिजे आणि खालून मार्जिन पाहिजे, टॉप बॉटम. म्हणजे मी काय करतो, हा जो पूर्ण सेक्शन आहे का नाही तो आहे हा मिड सेक्शन. मग जर मी ह्याला मार्जिन म्हटलं टॉप बॉटम वरनं 20 पिक्सल आणि लेफ्ट राईट वरून 0 पिक्सल, सो हाऊ इट विल वर्क, इट विल लुक लाईक दिस. समजतंय? राईट, एकदम इझी. आता परत मला काय करायचंय, तिन्हीचा ना बॉर्डरचा थोडासा राऊंड करायचंय. तर परत मला ही बॉर्डर कुठं आहे ती बघावं लागेल. बॉर्डर कुठं आहे? बॉर्डर आहे, बॉर्डर आहे मिड सेक्शनला. ठीक आहे, मिड सेक्शन काय क्लास आहे. मग इथं सर्च करतो मी मिड सेक्शन क्लास आहे. सो ह्याला मी म्हणतो बॉर्डर, बॉर्डर रेडियस 10. काय झालं, बॉर्डर रेडियस आली त्याला 10 पिक्सेल. अंडरस्टूड? 0.5x मध्ये बघा व्हिडिओ परत जाऊन घरी, युट्यूबवरती असं मी टाकतोयच मी. बघा परत ह्याच्यामध्ये आता कोण सांगेल मला हे कसं डिझाईन केलं असेल? कोण सांगेल हे मला डिझाईन कसं बनवलं असेल? व्हॉट डू थिंक? लेआउट बद्दल बोलतोय, काय वाटतंय विशाल, कसं बनवलं असेल? श्रुती काय वाटतंय? सगळं डिझाईन, सगळं एक लेआउट असं, इथून गोल्ड पासून ते मल्टीपर्यंत कसं बनवलं असेल? किती? व्हेरी गुड, 5 व्ह्यू घेतले. मग ते नाही, ते एका साईडला एकच काय आले, पण कुणाला? या 5चा एक पॅरेंट घ्यायचा, हे इम्पॉर्टंट आहे, हे सांगायचं. आणि परत काय केलं असेल मग, तो पहिला डिव्ह असेल त्याच्यामध्ये काय केलं असेल, पहिला डिव्ह जो आहे हा वाला, ह्याच्यामध्ये काय केलं असेल, हे कसं बनवलं असेल, इमेज कशी आली असेल, इमेज टॅग यूज केला असेल IMG, त्याच्यामध्ये एक सोर्स दिला असेल. समजा ही इमेज आहे ना, इमेज इथं घेतोय मी, याच्या आतमध्ये आय वुड से
हे बनवून दाखवतो तुम्हाला. मी तर म्हणतो अरे किती अवघड स्पेलिंग आहे काय. घरचे ऑफेंड होणार नसतील तर जोक्स वगैरे पण करते तर ऑफेंड. एक इथं असणारे डेव इंटू 5 डिव घेतले, त्याच्यामध्ये म्हणणार आहे 1 2 3 4 5 वाले आणि 5चा जो पेरेंट आहे डॉट पेरेंट फॉर असं काहीतरी क्लासचं नाव दिलंय मी. मला आता क्लासचं नाव विचार करणे एवढी कॅपॅसिटी नाही आहे माझ्यात. काहीतरी नाव देऊन टाकलं आहे आणि ह्याला म्हणतो डिस्प्ले फ्लेक्स. मग काय झालं, हे सगळे एका साईडला ऐकायला. त्याच्यामध्ये मी म्हणणार जस्टिफाय कॉन्टेंट स्पेस. थोडंफार तुम्हाला टार्गेटिंग कळत असेल का नाही तर लई इझी आहे. परत काय करणार, स्पेस बिटवीन म्हणणार, परत जस्टिफाय कॉन्टेंट स्पेस बिटवीन आणि अलाइन आयटम्स. व्हेरी गुड. सेंटर ही गोष्ट आली. तर त्याच्यानंतर एक बॉक्स क्रिएट केलेला असेल, जसं की श्रुती बोलली, क्रिएट केला असेल ज्या डिवच्या आतमध्ये देर शुड बी एक काहीतरी बॉक्स देऊया परत लागल आपल्याला म्हणून. ह्या बॉक्सला ना, एक बॉक्सला कशामधला पॅरेंट डिव फॉरचे ह्याच्यामधला जो बॉक्स असेल त्याला एक विड्थ देणार मी 100%. विड्थ देणार 200 पिक्सल. बॅकग्राऊंड कलर देणार असं दिसणार, असं दिसणार काहीतरी. आणि ह्याचा बॉर्डर आपण देणार 1 पिक्सल 100. वर्क नो इट डज नॉट बिकॉज नाही याचं. सेम हा अच्छा याला घ्यावं लागेल इथं. ओके दिस. त्याच्यानंतर सेमच गोष्ट करायची, बॉक्स मधला जो nth चाइल्ड 1 असेल त्याला पण सेम, परत 2 3 4 5. ठीक आहे, 1 झाला, परत ते घ्या 2 ला परत बॅकग्राऊंडचा कलर घ्या हा. कळतंय काय चाललंय, तरी अवघड वाटतंय? कळतंय ना नक्की? डोक्याच्या वरनं चाललंय? काय नाही, लय सोपं आहे. आता n चाइल्ड 1 n चाइल्ड 2 डॉट बॉक्स n चाइल्ड 1 रेड. बॅकग्राऊंड कलर जर मी ह्याला हे दिला आणि विड्थ जर ह्याची दिली 100%. अच्छा घोळ होतोय कुठेतरी. नॉट लाईक दिस. ह्याला असं नाही करायचं. खाली कसं काय आलं हे परत? अरे परत येतं. परत चाइल्ड पॅरेंटच्या बाहेर गेलं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. परत एका साईडला एक घ्यायचं आहे राईट. आणि ह्याची विड्थ वगैरे आहे का नाही, हे तर ऑटोमॅटिकली घेतली जाईल. बट बॉक्स जो आहे का नाही, बॉक्स एक बनवून घ्या. बॉक्स त्याला की विड्थ घ्या 100%. बॅकग्राऊंड कलर घ्या रेड आणि प्रत्येकाला एक क्लास अप्लाय करा. आणि सगळ्याला रेड दिले बॉक्सला, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झालाय. मग जर इफ यू डोंट वॉन्ट दॅट टू बी फॉर द रेड कलर, so you have to do this.
आणि ठीक आहे, विड्थ वगैरे तर ऑटोमॅटिक येते, नाही जरी दिली तरी पण चालत होती, बट स्टील ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, इकडे एक इमेज घ्यायची फर्स्ट ऑफ ऑल. इकडे आय नीड टू टेक अन इमेज, आणि इमेजच्या SRCच्या आतमध्ये आय विल टेक दिस इमेज. लोड करतो, एक इमेज एवढी मोठी दिसते आपल्याला. आता ही जी इमेज पण आहे का नाही, ह्याला एक क्लास देतो प्रॉडक्ट इमेज. ही जी प्रॉडक्ट इमेज आहे ना, त्याला कॉपी करतो मी आणि इथं पेस्ट करतो, आणि ह्याची जी विड्थ आहे का नाही ती घेतो. ठीक आहे, म्हणजे त्याच्या पेरेंटच्या 100% विड्थ. समजलं आहे? ओके. आणि त्याच्या खाली आय वुड टेक हिअर अँड H1 मध्ये त्याचं नाव काय, गोल्ड वेडिंग ज्वेलरी. ही गोल्ड आहे, हा रोज गोल्ड, पण गोल्डच असते का? पण मटेरियल म्हणतोय ते, मटेरियल गोल्डचं नसणार आहे ना मग ते, गोल्ड लिहिले मी. काय मी पण छोट्या छोट्या गोष्टी बघायला लागलो. ज्वेलरी म्हणले आधीच. H4 हे असं दिसतंय. त्याच्यानंतर याच्या खाली काय, रेट त्याचा किती असणार आहे तो, रेट आहे, बट तुम्हाला आहे असं नाही दिसणार बरं का, ते आहे असं नाही दिसणार. म्हणजे यू विल सी समथिंग लाईक दिस. रेग्युलर प्राइस जो आहे का नाही त्याला डॅश मारायचा आपल्याला. सो रेग्युलर प्राइसला हा जो टॅग आहे ना ह्याला मध्ये द्यायचा, सो दॅट तिथं खाटपणी येईल. दिसतंय, छोटासा बार आलाय, DL टॅग म्हणून होतंय ते. मग आय वुड से की हा जो बॉक्स आहे का नाही, बॉक्सला अजून एक प्रॉपर्टी देतो मी सगळं सेंटरमध्ये आणण्यासाठी. डिस्प्ले, फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट, सेंटर, अलाइन आयटम्स, सेंटर. बट प्रॉब्लेम बघा, एका साईडला एक आलं ते, कारण की फ्लेक्समुळे ते एका साईडला एक येत आहे. मला एका खाली एक पाहिजे, म्हणतो फ्लेक्स डायरेक्शन एकदम व्यवस्थित. आणि हा जो पार्ट आहे का नाही बॉक्स, त्याला मी एक बॉर्डर घेतो 0.5 पिक्सल सॉलिड डिग्री. असलं कुठं वापरत नाहीत बरं का, हे जे मी शिकवतो ना तुम्हाला कंपनीमध्ये असलं काय वापरत नाही. तुम्हाला हे आलं तर पुढचा ऍडव्हान्स पार्ट येणार आहे, त्याला टेलविड बिलविड म्हणतो ना आपण, टेलविड CSS. असलं आपण लिहित बसत नाही, ते डायरेक्टली क्लासेस वापरत असतं. आता हे बघा, मला कोण सांगेल एकदम वरती चिटकलंय, मला हे सगळा जो पार्ट आहे का नाही, हे हा पार्ट 2, 3, 4, 5 ह्या सगळं वरून कंजेस्ट पाहिजे खाली. कोण सांगेल? मार्जिन, मार्जिन लावू. अच्छा, कशाला मार्जिन लावू का? ह्याची क्लास आहे, मी तुम्हाला 2 क्लासेसचे ऑप्शन देतो. ऑप्शन म्हणले की जरा वाटते हा दोन्ही वेगळी निवडायचं, तर बघू आपण अंदाज तरी ठेवू. पेरेंटला लावू का बॉक्सला लावू? बॉक्सला लावू. पेरेंटला मार्जिन लावू का? ठीक आहे, मी पेरेंटला, पेरेंट फॉर GEW आहे का नाही, ह्याला मी लावतो पॅडिंग 10. ठीक आहे, 10 पिक्सल पॅडिंग तरी आली. ठीक आहे, बरोबर आहे तुम्ही. पण ह्याला मार्जिन जरी लावलं तरी पण सेमच आउटपुट येणार. मार्जिन रे सिंपल, तरी पण सेमच आहे. फरक काय मागाशीच सांगितलं होतं, कोण सांगितलं होतं? ह्याला बॅकग्राऊंडला कलर देऊन बघू आपण. बॅकग्राऊंड कलर ब्लू ठेवू. आता हे काय झालं, मार्जिन झालं पूर्ण. पण ह्याला जर मी पॅडिंग दिलं तर जास्त चांगलं आहे, कारण की उद्या याच्या वरती जर मी H1 टाकला तर H1 ला पण बॅकग्राऊंड कलर मला मिळेल, किंवा H1 ला ती पण प्रॉपर्टी अप्लाय व्हायची, सगळ्याला अप्लाय होती. समजलं? आता इथं पण बघा, हे जे गोल्ड आहे का नाही ह्याला सुद्धा एकदम चिटकू नाही, ह्याला पण मला स्पेस पाहिजे.
मग मार्जिन देऊ का पॅडिंग देऊ? पॅडिंग देऊ का मार्जिन देऊ? मार्जिन देऊ. मार्जिन देऊ. कशाला मार्जिन देऊ? कुठल्या एलिमेंटला मार्जिन देऊ? एलिमेंट म्हणजे काय? इथं शॉप नाव एक एलिमेंट आहे, हे इमेज एक एलिमेंट आहे, टू एक एलिमेंट आहे, हे लिहिले हे एक एलिमेंट आहे. कुठल्या एलिमेंटला मार्जिन देऊ? पहिल्यांदा तर हे बॅकग्राऊंड कलर आहे ना याचा हा रिमूव्ह करून टाकतो पुढे. गोल्ड आहे का नाही ह्याला मला मार्जिन द्यावं लागेल. आता हे गोल्ड आहे कशामध्ये? हे आहे H4 आणि H5 मध्ये. बट ह्या दोघांना पण मी एकाच डिवच्या आतमध्ये टाकतो, सो दॅट त्या डिवला मला एक टार्गेट टाकता येईल की प्रोडक्ट प्राइस अँड डिस्क्रिप्शन, आणि ह्याला मी कॉपी करतो. हे सिनियर डेव्हलपर वाला काम तुम्हाला आता शिकवा लागलोय मी, आता तुम्ही मॅन्युअली पण करू शकत होता. आणि ह्याला मी देतो एक पॅडिंग 10 पिक्सेलची, 10 पिक्सेल चारी बाजूनी. पण मला टॉप बॉटम वरनं मला ना टॉप वरून 0 पिक्सल पाहिजे, कारण टॉप वरनं हाय ऑलरेडी मार्जिन चांगली. 0 पिक्सल लेफ्ट राईटनी, 0 परत 10 पिक्सल किंवा 20 पिक्सल बॉटमनी, आणि परत 0 पिक्सल राईटनी पाहिजे. आलं व्यवस्थित? ओके, यू अंडरस्टूड दिस थिंग? समजलं का? ओके. आता ही सेम गोष्ट जर मी कॉपी पेस्ट केली, लाईक दिस बॉक्स, हा बॉक्स मी 1 2 3 4 खालचं जे आहे का नाही खालचं रिमूव्ह करून टाकतो, कारण की ह्याच्यामध्ये काही नाही आहे. वाव. पण आता द थिंग इज दॅट की याच्यामध्ये पण मला स्पेस पाहिजे, याच्यामध्ये प्रत्येकाला स्पेस पाहिजे. मग काय करू? मार्जिन देऊ का पॅडिंग देऊ? आता मार्जिन द्यावं लागणार, ठीक आहे. पण कुणाला मार्जिन द्यावं लागणार? व्हेरी गुड, बॉक्सला मार्जिन द्यावं लागणार. सो जर मी बॉक्सला, जिथं बॉक्स आहे त्याला जर मी मार्जिन म्हटलं, मार्जिन काय टॉप बॉटम वरनं काय नको आहे, टॉप बॉटम वरनं व्यवस्थित मार्जिन आहे. टॉप बॉटम वरनं 0 पिक्सल, लेफ्ट राईट वरून 10 पिक्सल पाहिजे. आता काय करणार तो? लेफ्ट राईट वरून 10 पिक्सल आणून दिला जाणार. वाव, दिस इज इट. आणि इथं ही इमेज काढतो इकडं. घरी सांगून ठेवलं ना कंपनी विजिट आहे म्हणून. ऑगस्टला जायचंय मी म्हटलं होतं तसं, 25 ऑगस्टच्या आसपास जायचंय. आसपास 25लाच नाही, 25च्या आसपास जायचंय. कासवांग की होती काही काय बी कसं घालतात माणसं रे. दिस इज रिअली नेकलेस. कसलं? हा काय म्हणते? हा यो कसलं भारी दिसायला लागला बघा. तुमच्या ह्याच्यातले फोटो टाकायचे दुकानातले. हा जरा चुकलंच माझं श्रुती, सॉरी. कसं काय राहिलं माझ्या नजर चुकीनं काय माहिती, माफ कर मला. जरा घोर गुन्हा झालाय माझ्या हातून. झालं नीट राईट. आणि इकडे यांना एक हेडिंग देतो, टॉप सेलिंग प्रोडक्ट. पण कुठं द्यावा लागणार? बॉक्सेसच्या वरती. इकडे मी लिहितो H1 आणि इथं म्हणतो टॉप सेलिंग. हो, आता काय करायचं? झाली की हे वरती टाकलं तर आणायचं H1 ला हे जे आहे का नाही आपला सगळ्या H1 ला नाही द्यायचं. आपण फक्त काय करायचं,
जो याला एक आयडी देऊ आपण, आयडी क्लास देऊ हेडिंग, आणि जी काय हेडिंग असेल टेक्स्ट अलाइन, ओके, मार्जिन देऊ आपण टॉप बॉटमनी 10 पिक्सल, लेफ्ट राईटनी 0 पिक्सल. कसली भारी झाली साईड बघा, छान आहे ना. आता एवढं झालंय ना, मस्त दिसायला लागलंय. आता आपल्याला रिस्पॉन्सिव्हनेस पण शिकायचं, कारण रिस्पॉन्सिव्हनेस आताच नाही शिकणार आपण, थोड्या दिवसांनी शिकणार आहोत. नाउ लेट्स डू वन थिंग. अजून काय हे वगैरे पण लावता येतं आपल्याला, काय अडचण नाही याच्यामध्ये, क्लायंट्स अँड ऑल. व्हेरी गुड. आता जे आपण कोडिंग शिकलोय का नाही, त्या कोडिंगचा कसा फायदा करून घ्यायचा आपण, त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग कशी अप्लाय करायची. सिंपल आहे. फक्त काय करा, इकडं एक app.js जे आपण बनवलंय त्याच्यामध्ये मी लिहितो console.log, जे टॅबच्या वरचं बटन असते आणि एस्केपच्या खालचं बटन ते देतोय, आणि ते म्हणतो हॅलो अमित. ओके, आणि परत हे जावास्क्रिप्ट आहे का नाही, हे जावास्क्रिप्ट अटॅच करतो सगळ्यात खाली जिथं HTML एंड होते. स्क्रिप्ट ॲसेट्सच्या आतमध्ये app.js. आता काय फरक नाही पडेल इथं, बट जर तुम्ही इन्स्पेक्ट केला, कन्सोल मध्ये केला, तर इथं बघायला मिळेल हॅलो विच इज फ्रॉम हिअर. बरोबर आहे. व्हॉट आय नीड टू डू हिअर नाव, हा जो पार्ट आहे का नाही, याला सगळ्यात वरती अटॅच करतात. आउटपुट सेम येणार आहे माझं. तर मी काय करतो बघा, मी इकडे एक गोष्ट करतो, एक नीट सांगतो ते लक्षात ठेवा बरं का. जावास्क्रिप्ट मध्ये ना इंट वगैरे काय नसते, डायरेक्टली लेट लिहायचं असते. लेट ए इज इक्वल टू लॉग करेल. लॉग म्हणजे सी आउट, C++ मध्ये सी आउट म्हणजे इथं लॉग असते. आणि इथं मी काय करतो, याला इथं प्लस करून मी ए प्रिंट करायचा प्रयत्न करतोय. सो इफ आय प्रिंट दिस, आउटपुट काय येतं हॅलो मी 10. बट इथं प्लस न करता मी डायरेक्टली याच्या आतमध्ये डॉलर आणि कर्ली ब्रेसच्या आतमध्ये जर ए केलं तर मला हॅलो अमित 10 बघायला मिळतं. इथं पण सेमच बघायला मिळणार. ओके, काय म्हणतो आपण, टेम्पलेटेड रूल्स बोलतो, ह्याच्यावरती इंटरव्ह्यू क्वेश्चन पण येतो. ओके, फक्त सांगतो तेवढं लक्षात घ्या, आय एम नॉट एक्सपेक्टिंग की तुम्हाला समजेल. मी काय करतो, मी इकडे एक ॲरे बनवतो, लेट मेन्यू आयटम्स. मेन्यू आयटम्सच्या आतमध्ये एक ॲरे क्रिएट केला, ज्याच्यामध्ये पहिला असणारे होम, परत असणारे शॉप, परत असणारे पेजेस, ब्लॉग्स, सेल, आणि एक असणारे अबाउट. ओके, सेम गोष्ट आहे, याला मी console.logच्या आतमध्ये इथं काय करतो, इथं स्क्रिप्टच्या डॉट लॉग करतो, आणि इकडं या ॲरेला ना मेनू आयटम्सच्या ॲरेला प्रिंट करतो. आता ॲरे तर समजलं असेल, एवढा काय हार्ड अँड कोड सिंटॅक्स नाही आहे. सिंपल आहे, एका व्हेरिएबलमध्ये मल्टिपल स्ट्रिंग स्टोअर केले. आपल्याकडे हा आला ॲरे, बरोबर आहे. ॲरेला आयटरेट करायचं आपल्याला. आयटरेट करताना जिथं आपला नॅव्हिगेशन बार आहे का नाही, इथं इथं बघा, इथं काय केलं आपण, हे UL च्या आतमध्ये एलाइज दिलेले आहेत, बरोबर आहे. आम्ही ह्याला करतो कॉमेंट, आणि हा वाला जो पार्ट आहे का नाही मेन्यू आयटम्स वाला, इकडून याला रिमूव्ह करून टाकतो, आपल्याला इथं नको आहे. मी तर काय करतो, इकडे स्क्रिप्ट आहे, आणि ज्या वेळेस मी इकडे डॉक्युमेंट डॉट राईटच्या आतमध्ये काही पण लिहिल ना, समजा अमित लिहितोय, तर तो डिस्प्ले होणार आहे इथं, बरोबर आहे, एका सेगमेंटमध्ये. काय करतो, इकडे फॉर लूप लावतो. फॉर लेट I इज इक्वल टू 0, I इज लेस दॅन
लेस दॅन मेनू आयटम्स डॉट लेंथ. सेमच आहे, आपण C++ मध्ये बघितलं होतं तसं, फक्त थोडा सिंटॅक्स वेगळा आहे. आणि I++. परत मी काय करतो, डॉक्युमेंट डॉट राईट करून त्याच्या आतमध्ये li क्लोज करतो. ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये से लाईक दिस, आणि इथंच शॉपच्या ठिकाणी ना जो डेटा येणार आहे का नाही तो डायनॅमिक येणार आहे. सो डॉलर आणि ह्याच्यामध्ये लिहितो मी मेनू आयटम्स ऑफ मेनू आला कुठला, जावास्क्रिप्टच्या या ॲरे मधून. आता इथून समजा हे 2 मेन्यूज रिमूव्ह केले आपण, हे 3. दिस इज हाऊ इट वर्क्स. सिंपल आहे, वाटतंय सिंपल, थोडं केल्यावरती समजेल. सिंपलच आहे, थोडं प्रॅक्टिस करा, एरर्स येऊ द्या, थोडंसं त्रास होऊ द्या तुम्हाला, त्यावेळेस कळेल तुम्हाला की काम कसं करता. असंच काम करत असते, एकदम सिंपल आहे. समजले हे कसं केलं ते? जास्त काही नाही बघा, जावास्क्रिप्ट म्हणजे ना जास्त काहीच नाहीये. इकडं फक्त मी काय करणार, इकडे म्हणणार कॉन्स्ट नेम, मी म्हणणार अमित, आणि मी ते चेक करणार की इफ नेम इक्वल टू जर अमित असेल तर काय करा, ह्याला पहिल्यांदा तरी ब्रॅकेटमध्ये टाकून द्या, आणि ब्लॉकच्या आतमध्ये इथं म्हणा येस, आणि इकडं एल्सच्या आतमध्ये लॉक करून टाका. तर काय आउटपुट काय येणार आहे, काय येणार आहे स्वराली? आउटपुट काय द्यायचं, त्या कोडचं आउटपुट काय? स्वराली, श्रुती, एवढा काय विचार करायचा त्याच्यामध्ये? सिंपल येस येणार ना आन्सर. अमितच आहे, बट नेम इक्वल टू अमित केल्यानंतर काय कोण सांगेल? नो येईल का? काय एरर येईल? आता तरी आलाय, बट इथं जर मी लेट केलं तर येस येत आहे का? हे असाइनमेंट करतोय का नाही, हे ऑपरेशन परफॉर्म झालंय का हे चेक केलं जातंय. हा ऑपरेशन परफॉर्म झालंय तर इट इज ट्रू. मग इफ ट्रू तर लॉक करा, इफ एल्स फॉल्स करून टाका, आणि ट्रू तर आहेच. इझी आहे, बट लेट्स सी आता तुम्हाला किती कळतंय आता. आणि सेमच तुम्ही करू शकताय, जो डेटा पण येतोय का नाही त्या डेटाला पण मग इकडे हे जे ज्वेलरी वगैरे आहेत ना, यू कॅन डू द सेम वे. इकडे तुम्ही म्हणू शकता कॉन्स्ट प्रोडक्ट्स, आणि इकडं एक ॲरे येणार आहे ऑफ ऑब्जेक्ट्स, याच्यामध्ये म्हणणार आहे प्रोडक्ट नेम. प्रोडक्ट नेम काय असणार आहे, समजा रोज गोल्ड आपण टाकू, रोज गोल्ड त्यावेळेस पॉप्युलर झालं होतं ना, iPhone 6 झालं होतं त्यावेळेस, है ना? नाही, कलर पॉप्युलर झाला होता त्यावेळेस. iPhone 6चं मॉडेल आलं होतं का नाही, त्यांनी गोल्ड, रोज गोल्ड आणि सिल्वर अशा 3 ह्याच्यामध्ये केले होते. तुम्ही iPhone 6चा कॅमेरा बघा, आणि आजकालचे हे असले छपरी फोन आहेत का नाही त्यांचे कॅमेराज बघा. iPhone 6चा कॅमेरा कधी पण बेटर आहे, इट इज ऑलवेज बेटर. कारण की ते आय डोंट नो, ज्यावेळेस iPhone 6 लॉन्च पण झालं होतं त्यावेळेस पण तो महाग होता, आणि माझ्याकडे iPhone 8 होता, सोनलला दिलाय आता मी. iPhone 8 ची क्वालिटी आहे ना, iPhone 8 लॉन्च झाला होता त्यावेळेस इट वॉज लॉन्च्ड फॉर 64,000, and when I purchased it for 18,000. सेकंड हँड मध्ये घेतला होता 18,000 ला. त्यावेळेस पण इट वॉज 1000 टाइम्स बेटर दॅन रेग्युलर कॅमेरा. ह्याच्यामुळे मी फोटो काढत नाही,
असं नाही की मला फोटो काढायला आवडत नाही, फोटो असले तर ते एक डोळा असा इकडे तिकडे निघतंय कसं तर. ओके, आणि प्रोडक्ट प्राइस टाकू आपण 1200 रुपये. रोज गोल्ड ड्रिंक 1200 रुपये येत नसते ना, 12,000 रुपये का 1,20,000 रुपये ठेवायचे. 12,000 रुपये. आणि हे जे प्रोडक्ट आहे ना, हे प्रोडक्ट्स पण आपण परत इकडे जाऊन आयटरेट करू शकतो. कुठं प्रोडक्ट्सचं कुठं होतं, लाईक प्रोडक्ट्सचं होतं. मग मी तर म्हणू शकतो स्क्रिप्ट पहिल्यांदा तरी आपण काय करूया, हे जे आहे हे 4 आहे त्याला मिनिमाइज करून टाकतो. आणि इकडे आय वुड से वन थिंग की फॉर I is equal to 0, I is less than products dot length I plus plus. लॉग करून बघू की लॉग मध्ये काय येते. पहिल्यांदा लॉग करून we will see products of I. प्रोडक्ट्स ऑफ आय च्या आतमध्ये काय येते ते बघा. प्रोडक्ट्स ऑफ आय च्या आतमध्ये इट शुड प्रिंट अन अनडिफाइंड. हा वाय प्रोडक्ट्सच टाकलंय ना मी, प्रोडक्ट्सच आहे. येस, प्रोडक्ट्स. लेस देन प्रोडक्ट्स डॉट लेंथ. अरे प्रिंट का टिक काय केले मी, कोण सांगत बी नाही मला, तू तर सांग. प्रोडक्ट्सच्या इथं काय आलं, पूर्ण एक ऑब्जेक्ट आहे. आता त्या ऑब्जेक्टच्या आतमधला आपल्याला घ्यायचा डॉट करून. हे मी शिकवणार आहे बरं का, डोंट वरी अबाउट इट. नाहीतर म्हणाल की शिकवून रिकामा झालो काही, मी नाही, मी शिकवणार आहे परत तुम्हाला. प्रोडक्ट नेम आणि प्रोडक्ट नेमच्या आतमध्ये तर रोज गोल्ड रिंग. आणि ही जी रोज गोल्ड रिंग आहे की नाही, त्याला आपण अजून एक बॉक्स घेऊ येतं. हा जो पूर्ण बॉक्स आहे का नाही, तो पूर्ण बॉक्स इथं घेऊ आपण. डॉक्युमेंट डॉट राईटच्या आतमध्ये पूर्ण पार्ट आला. आता आपल्याकडे काय झालं, टोटल 1 2 3 4 5 6 आयटम्स आले. आणि हा जो आयटम आहे त्याचा पहिलावाला, त्याच्या ठिकाणी प्रोडक्टचं जे टायटल होतं गोल्ड, याच्या ठिकाणी फक्त मी काय करणार, प्रोडक्ट्स ऑफ आय डॉट नेम. प्रोडक्ट्स ऑफ आय ऑब्जेक्ट आणि नेम नाही आहे रे, नेम नाही आहे त्याचं, नेम नाही आहे इथं, प्रोडक्ट नेम आहे डॉट प्रोडक्ट. डोक्यावरून जरी गेलं तरी पण चांगली गोष्ट आहे. ऍटलिस्ट तुमच्या डोक्याच्या इकडून तिकडून तरी चाललंय आजूबाजूने. ज्यावेळेस मी परत एकदा सांगेन त्यावेळेस कळेल तुम्हाला. हे बघा, हे रिमूव्ह करून टाकतो इकडून. ओके, हे डायनॅमिक गोष्ट झाली आपली. आणि सेम तुम्ही इकडे ऑब्जेक्ट घेऊ शकता पूर्ण एक, राईट. आणि ह्याला जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल ना, तर असं पण करू शकता तुम्ही. प्रोडक्ट्स डॉट मॅप इन गोष्ट कॅन डू लॉक करून प्रोडक्ट्स करतो याला. आणि प्रोडक्टच्या आतमध्ये यू सी अन ऑब्जेक्ट इज गेटिंग प्रिंटेड. आणि मग प्रोडक्ट्स अजून मेथड एक असते मॅप. मग ह्याच्या आत प्रोडक्ट्सच्या आतमध्ये यू कॅन राईट प्रोडक्ट्स डॉट प्रोडक्ट नेम. सो इवन इफ यू डू दिस, दोन्हीचं तुम्हाला नाव मिळालं प्रोडक्टचं. गाईज, एवढं जर येत असेल ना तर तुम्हाला जॉब लागणार आहे. नाहीतर हे नाही आलं तुम्हाला कोणी विचारणार नाही. ऍटलिस्ट एवढं पाहिजे. काय लागा दिस इज इट. आता सध्यासाठी तरी गिराज का आला नाही, त्याला फाईन भरायला बरं का.